पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आदिल हुसेन ठोकरचा युद्ध पातळीवरती शोध सुरू आहे। लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला कसुरी आणि अबू मुसा सोबत त्याने कट रचल्याची माहिती समोर येते। बिलावल भुट्टो झरदारींनी आक्रमक आणि चिथावणीखोर विधान करून ही परिस्थिती अधिकच गंभीर केली आहे। बिलावल भुट्टोंनी सिंधू पाणी कराराबाबत भारताला थेट धमकी दिली आहे। सिंधू आमची आणि ती आमचीच राहील, एकतर आमचं पाणी या नदीतून वाहील किंवा त्यांचं रक्त यातून वाहणार। भारताची लोकसंख्या जास्त असू शकते पण आम्ही धाडसी लोक आहोत, सीमेवरील आमचा आवाज तुम्हाला योग्य उत्तर देईल, असं बिलावल भुट्टोंनी म्हटलंय। जम्मू काश्मीरच्या पहलगाम इकडे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय। त्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध ताणले गेले। दरम्यान या दहशतवादी हल्ल्यात सहभाग असल्याचा बदला म्हणून भारत पाकिस्तानमध्ये पाण्याचा एकही थेंब वाहू देणार नाही, असं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलंय। दहशतवाद विरोधात अमेरिका भारतासोबत आहे। पहलगाममधील हल्ला ही एक मोठी चूक आहे, असं वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। दहशतवाद्यांना पकडण्यात मदत करू असं आश्वासनही गुप्तचर प्रमुखांनी दिलंय। पहलगामच्या हल्ल्याचा जयंत पाटलांनी निषेध केलाय। पहलगाममधील हल्ल्याचा मास्टरमाइंड कोणीही असलं तर त्यांच्या देशात घुसून त्यांना मारलं पाहिजे। हल्ला झाला आणि आपण बेसावध होतो याबाबत केंद्र सरकारने विश्लेषण दिलं पाहिजे, अशी मागणी सुद्धा केली। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यावरून आतंकवादाचा रंग हिरवाच असल्याचं सिद्ध झालं, असं वक्तव्य मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केलंय। पर्यटकांवरती हल्ला होत असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांच्या रक्षणासाठी एक तरुण धावून आला। सय्यद आदिल हुसेन शहा या अवघ्या 20 वर्षांच्या युवकाचा देखील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। माणुसकी दाखवत धाडसाने दहशतवाद्यांना सामोरं जाणाऱ्या सय्यदच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वैयक्तिकरित्या सय्यदच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत केली आहे। भारतीय सैन्याने ऑपरेशन ड्रिलचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट केलाय। भारतीय सैन्य नेहमी तयार आणि सतर्क असल्याचा संदेश यातून देण्यात आलाय। ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये भारतीय समुदायाच्या नागरिकांनी पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय। यावेळी हिंदू जीवन महत्त्वाचं आहे असे बॅनर घेऊन आंदोलनही करण्यात आलं। हिंगोलीत सकल हिंदू समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध मोर्चा काढला। मोर्चातून पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ वणीमध्ये युवा सेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। पाकिस्तानचा झेंडा जाळून दहशतवाद मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ चांदवडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। हिंदू समाजाच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ पाटण तालुक्यातील ढेबेवाडी इकडे जाहीर निषेध करण्यात आला। यावेळेला पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही देण्यात आल्या। सकल हिंदू समाजाच्या वतीने आज हिंगोली शहर बंदची हाक देण्यात आली आहे। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे। पहलगाममधील हल्ल्याचा राज्यभरातून तीव्र निषेध नोंदवण्यात येतोय। पुसदमध्ये सकल हिंदू समाजाने मूक मोर्चा काढलाय। यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ देहूमध्ये आक्रोश आंदोलन करत निषेध रॅली काढण्यात आली। यावेळी सकल हिंदू समाज मोर्चात सहभागी झालाय। देहू रोड पोलिसांनी यावेळेला चोख बंदोबस्त ठेवला। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ माळशिरस तालुक्यातील मौजे नातेपुते येथे शिवसेनेचे तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वात रास्ता रोको करत बॅड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे। वाशिम शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळेला बाजारपेठा बंद ठेवत या हल्ल्याचा निषेध करण्यात आला। मनमाडमध्ये सुद्धा पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला। यावेळेला कॅन्डल मार्च काढत हल्ल्याचा निषेध करत मृतकांना श्रद्धांजली वाहण्यात आली। नागपुरात वास्तव्यास असलेल्या 18 पाकिस्तानी नागरिकांना भारत देश सोडावा लागणार आहे। नागपुरातील 18 पाकिस्तानी नागरिकांची पोलीस विभागातर्फे ओळख करण्यात आली। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना वेगळ्या जेलमध्ये ठेवा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली। उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे।
त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडून एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आला आहे। आता वेळ आली आहे एकत्र येण्याची। मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी, अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाच्या अधिकृत पेजवरून करण्यात आली। महाराष्ट्रात कोणत्या पक्षाने कोणासोबत युती करायची हा त्यांचा अधिकार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्तव्य केलं आहे। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। यावेळेला जे.पी. नड्डांच्या उपस्थितीत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। मेळाव्याच्या आधी नड्डांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेतलं। उपमुख्यमंत्री अजित पवार आज परभणी जिल्हा दौऱ्यावरती आहेत। यावेळेला त्यांनी कोकणीमध्ये नरसिंह देवस्थानाचं दर्शन घेतलंय। मनसेच्या वतीने आज पहिलं प्रति महासभागृह भरवलं जाणार आहे। या महासभेसाठी मनसेकडून सर्वच राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले, मात्र भाजपाने मनसेचं निमंत्रण नाकारलंय। भाजप महासभागृहाला गैरहजर राहण्याची माहिती आहे। बंदर खात्याच्या जागेवर कोणी अनधिकृतपणे गाड्या उभ्या केल्यास मी स्वतः येऊन सगळ्या गाड्या समुद्रात लोटून टाकणार, असा थेट इशारा मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे। महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठे नाही। पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50,000 दाखवतात। आमदार संजय गायकवाडांनी पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलंय। हिंगणातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या उज्ज्वला बोढारे या भाजपामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। हिंगणामध्ये भाजप मजबूत होणार असल्याची प्रतिक्रिया बावनकुळेंनी दिली। पीएमआरडीएच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्रारूप विकास आराखड्यात बांधकाम व्यावसायिकांच्या जागेवर आरक्षण न टाकता गोरगरिबांच्या जमिनीवर आरक्षण टाकल्याचा प्रारूप आराखडा अजित पवारांनी रद्द केलाय। यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय। बाणेरमधील कौशल्य विकास केंद्राच्या उभारणीच्या विलंबावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। यावेळी अजित पवारांनी आयुक्तांची कानउघडणी करत चांगलंच सुनावलंय। पुण्यातील पाणंद रस्ते शिवार रस्ते खुले करण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम राबवण्यात यावा, तसंच तलाव आणि पाणीसाठ्यातील गाळ काढण्याचं कामही वेळेत पूर्ण करण्याचं नियोजन करावं, अशी सूचना उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवारांनी केली आहे। आणि एक मोठी बातमी समोर येते। महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी आता समोर आलेली आहे। अल्पकालीन व्हिसा असलेले एकूण 55 पाकिस्तानी नागरिक सध्या महाराष्ट्रात आहेत। तर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। ठाण्यात सर्वाधिक म्हणजे 19, तर नागपुरात सध्या 18 पाकिस्तानी नागरिक आहेत। तर आपण बघतोय महाराष्ट्रात पाकिस्तानी नागरिकांची नेमकी संख्या किती, आकडेवारी किती आहे, ही आता समोर आलेली आहे। अल्पकालीन व्हिसा असलेले एकूण 55 पाकिस्तानी नागरिक सध्या महाराष्ट्रात आहेत। तर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार सध्या आपल्यासोबत आहेत। तुषार, महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी आता समोर आली आहे, काय अधिकची माहिती आहे? आपण जर पाहिलं असेल तर पाकिस्तानी नागरिकांची महाराष्ट्रातली जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये सर्वाधिक पाकिस्तानी नागरिक हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये आढळून आल्याचं पाहायला मिळतंय। त्या खालोखाल नागपूर आणि जळगाव या शहरांचा क्रमांक आहे। या नागरिकांना महाराष्ट्रामधून लवकरात लवकर पाकिस्तानामध्ये जाण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहेत। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे। त्याचप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनला देखील त्या प्रकारच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। त्यामुळे स्थानिक पोलीस देखील आपल्याला आपापल्या भागामध्ये कोणते पाकिस्तानी नागरिक किंवा इतर देशातील नागरिक आलेले आहेत या संदर्भातली माहिती अवगत करताना पाहायला मिळते। त्या संदर्भातला न्यूज 18 लोकमतला जो रिपोर्ट प्राप्त झाला त्यानुसार जवळपास पाकिस्तानातले 55 पाकिस्तानी नागरिक हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सर्वाधिक नागरिकांची संख्या ही आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये असताना पाहायला मिळतात। कारण की महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा भौगोलिक दृष्टिकोनातून आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून आपल्याला ठाणे जिल्हा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला 19 पाकिस्तानी नागरिक आहेत। त्या खालोखाल आपल्याला 18 पाकिस्तानी नागरिक हे नागपूरमध्ये आहेत, जळगावमध्ये 12, तर पुणे सारख्या शहरामध्ये अवघ्या 3 पाकिस्तानी नागरिक। त्यामुळे सगळ्या पाकिस्तानांवरती नेमकी कधी कारवाई होते पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुषार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मेमध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती तसंच सीईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या आणि महामंडळांवरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजप जनांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या ऑपरेशनमध्ये सहभागी असलेले जवान आयईडीच्या स्फोटामध्ये जखमी झाले. 3 राज्यांच्या सीमेवरील करेकट्टा पहाडीवर माओवाद्यांना कंठस्नान घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. छत्तीसगडमध्ये 1500 माओवादी असल्याचा दावा करण्यात आलाय. जंगलामध्ये सुरक्षा दलाकडून 5 दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू आहे. करेकट्टा परिसरातील माओवाद्यांना घेरण्याचा प्रयत्न जवानांनी केला आहे. नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरास बंदी आणण्यासाठी उच्च न्यायालयाने याचिका दाखल केली आहे. नदीचं पाणी पिण्यास बंदी घालण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. कुंभमेळ्याच्या आधी पाणी स्वच्छ न झाल्यास कुंभमधील स्नानावरही बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. मुंबई विमानतळावरील शिवरायांच्या पुतळ्यावरून केंद्र सरकारने नोटीस बजावली आहे. डीजीसीएच्या सर्वेक्षणानंतर शिवरायांचा पुतळा अडथळा म्हणून घोषित करण्यात आलाय. या घटनेनंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जातो. मालवणमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलंय. 1 मे रोजी होणारा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आलाय. काही कारणास्तव हा कार्यक्रम पुढे गेल्याची माहिती मिळते. मात्र पुतळ्याचं काम हे 100% पूर्ण झालंय. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचं काम 100% झालेलं आहे. आता ग्रॅनाइट लावायचं काम सुरू असल्याची माहिती शिल्पकार अनिल सुतार यांनी दिली. परंडा तालुक्यात तुळजापूर शहरापेक्षा मोठं ड्रग्ज रॅकेट असल्याचा आरोप सूरजसिंह ठाकूर यांनी केलाय. तर संबंधितांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी ठाकरे गटानं अनोखं आंदोलन केलंय. रिकामी घागर पालखीमध्ये ठेवत दिंडी काढण्यात आली. यामध्ये स्वतः अंबादास दानवे हे सुद्धा सहभागी झाले. तर या आंदोलनाला लबाडांनो पाणी द्या असं नाव देण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार परभणी दौऱ्यावरती आहेत. यावेळेला त्यांच्या दौऱ्याआधी युवक काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन करण्यात आलं. यावेळेला चुन्याच्या डब्या रस्त्यावरती फेकत अजित पवारांचा निषेध करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यवतमाळच्या मारेगाव शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. 2 ते 3 दिवसांनंतर नळाला 1 तास पाणी येतं. हे पाणी मिळवण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या. तर काहींना पाणी मिळत नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावं लागतंय. वसई विरारमध्ये यंदा पाणी तुंबू नये यासाठी योग्य उपाययोजना करा. आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी अधिकाऱ्यांना असे आदेश दिले. बीडच्या खडकत गावात राडा प्रकरणात 21 जणांना अटक करण्यात आली आहे. तर 45 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. झेंडा काढण्याच्या वादातून या ठिकाणी राडा झाला होता. गोंदियामध्ये भाजी विक्रेत्यांनी काळी पट्टी बांधून पहलगाम हल्ल्याचा निषेध केलाय. दरम्यान संध्याकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत गोंदिया बंदची हाक दिली आहे. अमरावतीत तापमानात वाढ झाल्याने दुपारी 1 वाजल्यापासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अमरावतीतील सर्वच ट्रॅफिक सिग्नल बंद राहणार आहेत. त्यामुळे दुपारच्या सत्रात दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना काही अंशी दिलासा मिळतोय. वर्धा जिल्ह्यात उन्हामुळे शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत शाळा भरवण्याचा निर्णय घेतला आहे. मावळमध्ये लाडक्या बहिणींसाठी अद्ययावत नाट्यगृह करण्यात यावं. मकरंद अनासपुर यांनी आमदार सुनील शेळकेंकडे ही मागणी केली आहे. यवतमाळच्या पुसद तालुक्यातील शेबाळ पिंपरी ते इसापूर या 3 किलोमीटर रस्त्याचं काम मागील 2 वर्षांपासून रखडलंय. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यासाठी 1,80,00,000 निधी देण्यात आलेला आहे. मात्र तरी सुद्धा काम सुरू न झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलंय. दिव्यागरचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील इटकरे फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जखमी झालाय. या बिबट्या नर जातीचा असून त्याच्यावरती रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत.